व्हर्टिकल फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळे जे इनपुट आहेत ते असे एका कॉलम मध्ये आले अशा पद्धतीने. आता लेआउट मध्ये तुम्हाला हे माहिती आहे, सिंपल. एक रो घेणार तुम्ही आणि कॉलम देत 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 कॉल 12 जसं लेआउट काल शिकले तुम्ही, देत देत सगळे इनपुट या ठिकाणी घेणार. प्रॉब्लेम येतो जेव्हा रेडिओ बटन असतो. बाय डिफॉल्ट रेडिओ बटन कसं काम करतं माहितीये का? लेबल असणार आणि त्याच्या समोर बटन, किंवा बटन असणार आणि त्याच्या समोर इथे लेबल. ठीक आहे. परत दुसरं बटन, असं इनलाईनच्या पद्धतीने काम करतं. आता हे ओरिजिनल फॉर्म बनवत असताना हे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक असू शकते. तुम्हाला युजरला असं जाऊच द्यायचं नाही. व्हर्टिकलच असाच फॉर्म बनवायचा उभा. ठीक आहे. अशा पद्धतीने युजर काही ओरिजिनल पद्धतीने युजर काहीच फील नाही करणार. तर मग रेडिओ बटन तुमचे कसे असायला पाहिजे, अशा पद्धतीने, जसं की ते मेल, सॉरी, ते जेंडर, मेल, फिमेल आणि अदर, अशा पद्धतीने. ते हे पण कसे असले पाहिजे, असे व्हर्टिकल. तर मग ही अशी डिझाईन कशी बनवायची? ठीक आहे. हाच एक पोर्शन आहे जो तुम्हाला व्हर्टिकल फॉर्म बनवण्यात अडचण देऊ शकतो. बाकी तर तुम्हाला कॉलम आणि रो सेटिंग करून बनवता येईल सहजासहजी. बरं, मी जर म्हणतो की यालाही तुम्हाला कॉलम आणि रो सेटिंग करून जर का करायचं, तर कसं करणार? ठीक आहे, ट्राय करून बघूयात आपण. या ठिकाणी आपण पहिला मी घेतो कंटेनर. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये फॉर्म. ठीक आहे, लाईक रो घेणार आणि त्याच्यामध्ये कॉलम आणि त्याच्यामध्ये घेणार मी फॉर्म, अशा. ठीक आहे. बघा, जसं मी जनरली घेतो एक इनपुट या ठिकाणी, किंवा एक लेबल घेऊयात आपण पहिलं. लेबल, याला क्लास, कोणता क्लास वापरतो आपण लेबलला? लेबलसाठी क्लास कोणता देतो? फॉर्म लेबल. जसं की इथे जर फर्स्ट नेम, आणि याला आपण देतो क्लास फॉर्म लेबल. क्लास देऊयात फॉर्म लेबल. सेव्ह करूयात आणि खाली मी इथे देतो एक इनपुट. ठीक आहे, आणि याला इनपुटला कोणत्या टाईपचा क्लास देतो आपण, कोणता क्लास देतो? फॉर्म इनपुट कंट्रोल. साठी फॉर्म कंट्रोल देतो, फॉर्म. सेव्ह करूया आणि आउटपुट चेक करूयात. बाय डिफॉल्ट व्हर्टिकली येते, वरती नाव, खाली इनपुट. परत जर तुम्ही सेम घेता, ठीक आहे, कोणत्याही पद्धतीचा इनपुट जर का तुम्हाला घ्यायचा असेल, जर तुम्ही अशा पद्धतीने घेत गेले, तर ते ऑटोमॅटिकली व्हर्टिकली येणार आहे. ठीक आहे. तुम्ही लेआउट यूज करून काय करू शकता, तर एक रो रो घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही एक कॉलम घेऊन, ऑल घेऊन, याच्यामध्ये पहिला लेबल आणि इनपुट, आणि परत दुसरा एक कॉलम घेऊन याच्यामध्ये दुसरा इनपुट आणि लेबल, अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता, जे की दोन कॉलम मध्ये सेट होणार, ज्याला आपण होरिझॉन्टल फॉर्म टाईप म्हणतो, तशा पद्धतीने. ठीक आहे. मग व्हर्टिकल मध्ये अडचण काय तुमची, की ऑलरेडी तुम्ही कॉलम जर का यूज करता, तर ते येतच आहे एका खाली. जर मी याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल, याला मी या कॉलमच्या बाहेर काढून जर रेडिओ बटन याच्यामध्ये घेता तुम्ही, ठीक आहे, इथे आपण घेऊयात एक्झाम्पल एक रेडिओ बटन, इनपुट टाईप रेडिओ. ठीक आहे, त्याच्या आधी मी घेतो एक लेबल, फॉर्म लेबल, आणि खाली आपण इनपुट घेऊया. लेबल मध्ये काही लिहिलं नाही, जसं की याच्यामध्ये मी घेतो जेंडर. ठीक आहे, याला नेम सेम यूज करणार आहे आपण सगळ्याच ठिकाणी, जेंडर. ठीक आहे, आणि याला क्लास द्यायचा आहे आपल्याला, तर याला फॉर्म चेक
जो क्लास आहे तो क्लास आपल्याला त्या चेक बटनला याला सेम त्या ठिकाणी होतो. ठीक आहे. check. बघा काय होऊन राहिलं, बाय डिफॉल्ट तुमचं जे हेडिंग आहे ते काय होत आहे, त्याच्या समोरच तुमचं बटन या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, जे की जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा दुसरं बटन जर मी घेतो, व्हर्टिकल जर पाहिजे असेल तर सेव्ह करूयात अशा पद्धतीने. एवढं. ही एक मेथड आहे की तुम्ही काय करू शकता, एका कॉलम मध्ये हे सगळं देऊ शकता. दुसरी एक मेथड आहे की तुम्ही फॉर्म लेजेंड यूज करू शकता. ठीक आहे. बघा, मेल फिमेल जसं याच्यामध्ये मी लिहितो व्हॅल्यू मेल मेल क्लास फॉर्म लेबल. आता काय होऊन राहिलं, तुमचं इनपुट एका ठिकाणी आणि तुमचा लेबल एका ठिकाणी अशा पद्धतीने येते. बघा, इथे थोडासा डिझाईन करायला तुम्हाला अवघड जाऊ शकतो. ठीक आहे. लेबल स्पॅन आला का? ठीक आहे, स्पॅन वापरू. सेव्ह करूया. बघा, हे अशा पद्धतीने येते, जे की डिझाईन व्यवस्थित नाही होणार. ठीक आहे. मग याच्यासाठी तुम्ही काय ऑप्शन अप्लाय करू शकता, तर याच्यासाठी तुम्ही कॉलम सेटिंग करू शकता, की एका कॉलम मध्ये काय असतील तुमचे लेबल असतील, एका कॉलम मध्ये तुमचे रेडिओ बटन असतील. अशी सेटिंग तुम्ही याच्यामध्ये करू शकता. कसं, तर फॉर एक्झाम्पल हा रो घेतला, रो मध्ये मी घेतला एक कॉल. ठीक आहे. या कॉलम मध्ये मी काय करणार, पहिला लेबल घेणार, फॉर्म लेबल, जसं की जेंडर. ठीक आहे. याला मी रो मध्ये ठेवतो आणि कॉलम मध्ये घेतो सगळे लेबल, जसं की हा फर्स्ट नेम वाला, याला आपण मेल फिमेल करतो, मेल. ठीक आहे. आता हे लेबल वन साइड तुम्हाला दिसतील, जसे वर इथे दिसत आहे. ठीक आहे. मी कोड बाकीचा काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा घेणार मी एका कॉलम मध्ये आणि एक कॉलम घेईल ज्याच्यामध्ये असतील माझे सगळे इनपुट. रेडिओ. ठीक आहे. याला मी करतो कॉपी. जास्तीत दोन घेतले तर दोनच या ठिकाणी घेतो. ठीक आहे. खाली खाली बाकी जे आहे ते मी close काढून टाकतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन येणार. काढणार. बघा, एक साइड तुमच्या हे मेल फिमेल आणि हे असे रेडिओ बटन. ठीक आहे. रेडिओ बटन ठीक येऊन राहिले, पण लेबल तुमचे असे या ठिकाणी मिस होऊन राहिले. ठीक आहे. मग याला सेपरेटली तुम्हाला कॉल द्यावा लागतील, जसं की याला तुम्ही देणार डॉट कॉल, जसं की क्लास याला देणार तुम्ही कॉल काहीतरी 12 वगैरे अशा पद्धतीने. तर ही सेटिंग जी आहे ती तुम्हाला जड राहणार आहे. मग याच्यासाठी ऑप्शन काय, याला सेट कसं करायचं, तर याला सेट करताना यूज करणार तुम्ही लेजंड आणि फील्ड सेट आणि लेजंड. फील्ड सेट आणि लेजंडचा वापर करून कोणी बनवलेला आहे का फॉर्म तुमच्यापैकी? फील्ड सेट एक आपण घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लेजंड घेऊन मग फॉर्म तयार करतो, असं केलेलं आहे का कोणी याच्या आधी?
कोणच डिझाईन नाही. फील्ड सेट माहित नाही काय आहे ते, लेजंड माहित नाही काय एलिमेंट आहे ते. जसे की मी इथे घेतो, हा बनवलेला आहे कोणी? नाही सर. नाही. ओके ठीक आहे. फील्ड सेट मला थोडं मी सिम्पल मध्ये इथे दाखवतो आज, की जसं मी याला देतो स्टाईल बॉर्डर आणि याला 5 पिक्सल सॉरी अशी बॉर्डर देतो आणि याच्यामध्ये मी माझे इनपुट घेतो. ठीक आहे, जसं की मी इथे घेतो नेम लेबल घेतो आणि त्याच्यामध्ये लिहितो फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. फक्त 2 लेबल घेतो या ठिकाणी. सेव्ह करूया, आउटपुट बघूया. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक बॉर्डर दिसेल आउटसाइडला, दॅट इज फील्ड. ठीक आहे, मी याला थोडस कंटेंट, याला मार्जिन देतो म्हणजे तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, बघा एक फील्ड शीट या ठिकाणी तयार झालेली आहे. याला जर पॅडिंग वगैरे तुम्ही जर यूज केली, क्लासच देऊन पॅडिंग यूज करतो मी, अशा पद्धतीचं एक राऊंड अप तुम्हाला अशा पद्धतीचा दिसेल. आणि जर मी याच्यामध्ये लेजंड यूज करतो, लाईक मी जे करतो लेजंड, याच्यामध्ये करतो मी पर्सनल डिटेल्स सेव्ह. ठीक आहे, फॉर्म. ठीक. लेजंड काय करणार, अशा पद्धतीचं हेडिंग एक सेपरेट जागा लेजंड घेणार आहे. ह्याच लेजंड आणि फील्ड सेटचा वापर करून तुम्ही काय करणार आहे, रेडिओ बटनची सेटिंग करणार. ठीक आहे, ती कशी करायची, तर पहिले घेणार फील्ड सेट. ठीक आहे, याला तुम्ही क्लास वापरणार फॉर्म लेबल नावाचं, कॉल फॉर्म लेबल. ठीक आहे, आणि जसं तुम्ही इथं पाहता, जसं मी तुम्हाला आउटपुट तुम्हाला या ठिकाणी दाखवलं होतं, की लेबल जे आहे तुमचं, जसं रेडिओ आहे याला थोडीशी जागा आहे आणि बाकी उरलेली सगळी जागा जी ती या बटननी घेतलेली आहे. तर मग किती जागा ठेवलं, तर याला कमी जागा लागणार, याला जास्त जागा लागणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही कॉलम याच्यामध्ये सेट करणार. जसं की माझ्याकडे फॉर एक्झाम्पल लेजंड आहे. या लेजंडला, ठीक आहे, या लेजंडला तुम्ही कॉल देणार, क्लास देणार कॉल फॉर्म लेबल, आणि दुसरा क्लास याला तुम्ही देणार कॉल कॉल टू. म्हणजे हा 2 कॉलम मध्ये सेट होणार आहे. ठीक आहे, आपण रो सगट करूयात. रो आपण वर घेतलेला आहे का? ओके, रो साठी मी सेपरेट हा रो घेतला. आणि ज्याच्यामध्ये आपण आता याला फील्ड शीटला एक कॉलम सेट केलेले आपण, की किती कॉलमचा फील्ड सेट असावा आपला, तर 2 कॉलमचा. ठीक आहे, हा रो कन्सिडर करूयात आपण, याला करूयात रो, आणि याला दिले आपण 2 कॉलम. 2 कॉलम मध्ये हा जो लेजंड आहे तो असावा, जसं की इथे मी देतो रेडिओज किंवा तुम्ही द्या जेंडर. ठीक आहे, सेव्ह जर केलं तर आउटपुट मध्ये तुम्हाला 2 कॉलमची जागा याने घेतलेली दिसेल. कशी दिसेल, तर त्याच्यासाठी मी देतो त्याला बॅकग्राऊंड कलर, म्हणजे तुम्हाला ती इझिली पाहता येईल. बीजी एक बॅकग्राऊंड कलर काहीतरी दिला मी, बघा 2 रोची जागा त्यांनी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुमचे बटन नाही यायला पाहिजे, तर बटन तुमचे आउटसाईडला यायला पाहिजे. मग बटन कशा पद्धतीने आउटसाईडला येतील, तर या लेजंड नंतर तुम्ही काय करणार, इथे घेणार 10 कॉलमचा एक कॉलम, म्हणजे 10 ची साईज असलेला एक कॉलम तुम्ही घेणार. ठीक आहे, तर मी याला करतो कॉल 10. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आता तुमचे काय इनपुट असतील ते इनपुट तुम्ही याच्यामध्ये घेणार आहे. म्हणजे त्या 2च्या बाजूला हे सेट होणार, त्या 2 कॉलमच्या बाजूला हे 10 कॉलम सेट होणार, आणि एक साईड तुमचं लेबलचं हेडिंग आणि एक साईडला तुमचे
बटन्स अशा पद्धतीने आउटपुट तुम्हाला मिळालं पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये फॉर्म चेक, जे की आपण चेक बटन साठी आणि रेडिओ बटन साठी सेम वापरतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये इनपुटला सेम क्लास टाईप फक्त आपला काय असणार आहे, रेडिओ टाईप असणार आहे इनपुटचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये क्लास तुम्ही यूज करणार फॉर्म चेक इनपुट. सेम जसं चेक बटनला तुम्ही यूज करता त्याच पद्धतीचे क्लास यूज करणार आहे. ठीक आहे. आणि याच्या खाली काय असणार तुमचा लेबल. लेबलला क्लास तुम्ही देणार फॉर्म चेक लेबल. इथे लिहितो मी मेल, अशा पद्धतीने आउटपुट चेक करा. बघा, एक साइड तुमचं हेडिंग येते आणि त्याच्या समोर तुमचं बटन आणि त्याचा लेबल येते. म्हणजे हा झाला तुमचा व्हर्टिकल टाईपचा फॉर्म. ठीक आहे. आणि हीच सेटिंग फक्त याच्यामध्ये जड राहते. सेम मी काय करतो याच्यामध्ये इतर रेडिओ बटन या ठिकाणी येतो. जसं की पहिला झाला, जर मी दुसरा घेतो फिमेल, आणि अदर. अशा पद्धतीने तुमचा एक व्हर्टिकल फॉर्म तुम्ही तयार करू शकता. जी अडचण फक्त तुम्हाला रेडिओ बटन सेट करतानाच येते. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं. याच्यामुळे काय होणार, जेव्हा तुम्ही टॅप करत तुमचा फॉर्म समोर चालवणार आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करणार आहे तर व्हर्टिकली करणार आहे असं. ठीक आहे. होरिझॉन्टली नाही. याला तुम्ही नेम द्या, सेम टाईपचे नेम जर दिले तर काय होणार, हे अशा पद्धतीने मल्टिपल सिलेक्ट होणार नाही. हे तुम्हाला माहिती आहे, बेसिक मध्येच तुमचं हे झालेलं आहे. ठीक आहे. नेम, जेंडर, यालाच मी कॉपी करून केलेली आहे. 3 क्लासवरती तुमची सेटिंग आहे रेडिओ बटनची, व्हर्टिकल सेटिंग. ठीक आहे. एक तुमच्या कंटेनरला, एक लेबलला आणि एक इनपुटला. असं व्हर्टिकल तुम्ही लेवल सेट करू शकता, जे की लेआउट वापरून तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे. लेआउट जर वापरलं तर मग तुम्हाला याला कॉलम वेगळे द्यावे लागतील, याला कॉलम वेगळे द्यावे लागतील. याचं सेटिंग तुम्ही लेआउट करताना कसं करणार आहे बघा, तुम्हाला किती डोकंदुखी वाढणार. पहिलं तर याला देणार तुम्ही 2 कॉलम. ठीक आहे, असे. मग उरलेले 10 कॉलम देणार तुम्ही या बटनला. ठीक आहे. त्यातही तुम्हाला परत याच्यामध्ये या 10 कॉलम म्हणजे सेट करावं लागेल 2 कॉलमचं एक, ज्याच्यामध्ये फक्त तुमचं रेडिओ बटन असेल आणि उरलेल्या 10 कॉलम मध्ये तुमचं हेडिंग असेल. म्हणजे एवढा सेटअप तुम्हाला त्याच्यासाठी करावा लागणार. परत खालचा एक रो, याच्यामध्ये याच कॉलम मध्ये तुम्हाला मल्टिपल रो घ्यावं लागतील. त्याच्यामध्ये परत 2 कॉलम, हा पहिला रो, हा दुसरा रो, त्याच्यामध्ये परत अशा पद्धतीचे 2 कॉलम, एक 2चा एक 10चा, परत तिसरा रो, आणि त्याच्यामध्ये परत हा 2चा कॉलम आणि हा 10चा कॉलम. अशा पद्धतीची अवघड सेटिंग जर तुम्हाला फक्त लेआउट वापरून करायचं म्हटलं तर तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. पण हे जर नाही करायचं तर तुम्हाला सोपं काय, तर तुम्ही यूज करा फील्ड सेट आणि लेजेंड. ठीक आहे. क्लास कोणकोणते आपण याच्यामध्ये वापरणार आहे, मी तुम्हाला नोट पॅड मध्ये लिहून देतो. बूस्टर, ओके. फॉर्म ग्रीड मध्येच मी लिहून देतो तुम्हाला व्हर्टिकल फॉर्म सेटिंग. ठीक आहे. आणि व्हर्टिकल फॉर्म मध्ये पहिला घेणार तुम्ही फील्ड सेट. HTML स्ट्रक्चर तुम्ही पहिलं समजून घ्या. पहिला असणार तुमचा फील्ड सेट. ठीक आहे. फील्ड सेटला तुम्ही रो
म्हणून यूज करायचा आहे, तर याला तुम्ही क्लास देणार रो. ठीक आहे. या फील्ड सेटच्या आतमध्ये, फील्ड सेटच्या आतमध्ये इथे तुम्ही यूज करणार लेजेंड. ठीक आहे. लेजेंडला तुम्ही क्लास द्यायचा आहे कॉल, हा कॉलम म्हणून यूज करणार तुम्ही फॉर्म लेबल. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हा लेजेंड फक्त फील्ड सेटच्या आतमध्ये वेगळा आहे. ठीक आहे. आणि सोबत फील्ड सेटच्या आतमध्ये लेजेंडच्याच लेवलला, म्हणजे इथे लेजेंड क्लोज होईल. ठीक आहे. मी इथे क्लोज करतो लेजेंड, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. इकडे ओपन होणार आणि इकडे क्लोज होणार. नंतर त्याच्या आतमध्ये याच्या सोबतच काय असणार, जे की फील्ड सेटच्या आतमध्ये असेल ते असेल तुमचा पहिला कॉलम. ठीक आहे. जसं की इथे तुम्ही देणार आहे फॉर्म कंटेनर असणार ऍक्च्युली, हा कंटेनर, आणि याला क्लास तुम्ही देणार आहे फॉर्म चेक. हा कंटेनर, या कंटेनरच्या आतमध्ये एक असणार तुमचा इनपुट, जो की टाईप असणार आहे तुमचा रेडिओ. याला क्लास तुम्ही यूज करणार आहे, जसं तुम्ही चेकबॉक्सला क्लास यूज करता तसाच सेम फॉर्म चेक इनपुट. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये असणार तुमचा लेबल, नंतर असणार आहे तुमचा कंटेनर मध्ये लेबल. ठीक आहे. याला तुम्ही क्लास यूज करणार आहे फॉर्म चेक लेबल. असा फॉर्म, फॉर्म मध्ये रिक्वायरमेंट अशी राहत नाही, पण जर कधी रिक्वायरमेंट राहिली तर मग याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. नाही तर मग लेआउटचा जर का तुम्ही प्रयत्न केला तर ते तुम्हाला चांगलंच जड जाणार आहे. ठीक आहे. लेबल असणार, इनपुट असणार, इथे तुमचा कंटेनर क्लोज होणार अशा पद्धतीने. आता अशी मल्टिपल कंटेनर तुम्हाला जेवढे घ्यायचे असले, जेवढे बटन असले तेवढं लेबल आणि कंटेनर तुम्ही घेऊ शकता. आणि फायनली शेवटी तुमचा फील्ड सेट जे आहे हे क्लोज होणार अशा पद्धतीने. हे झालं तुमचं HTML स्ट्रक्चर आणि त्याला यूज केलेले तुम्ही क्लासेस. किती क्लास यूज करायचे, तर फील्ड सेटला रो म्हणून कन्सिडर करा, रो क्लास वापरा. लेजेंडला कॉलम किती द्यायचे ते बघा. ठीक आहे. आणि त्याला कॉल फॉर्म लेबल हा क्लास यूज करा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरं किती कॉलम मध्ये याला सेट करायचं, लाईक 2 कॉलम मध्ये करायचं, 3 कॉलम मध्ये, ते. ठीक आहे. हा क्लास जो आहे तो सांगेल की हा फॉर्मचा लेबल आहे, पूर्ण फॉर्मचा लेबल आहे. म्हणजे याच्या आतमध्ये ह्या जेवढ्याही गोष्टी आहे ह्या सगळ्या अंडर ह्या लेजेंडच्या येणार आहे. जसं तुम्ही आउटपुट मध्ये पाहत आहे, जेंडर हा लेजेंड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या जेंडरच्या अंडरमध्ये येत आहेत, जेंडरच्या या हेडिंग सोबत येत आहे. तशा पद्धतीने इथे तुम्ही घेणार लेजेंड. ठीक आहे. लेजेंडची साईज तुम्ही सेट करणार, याला किती साईज मला द्यायची आहे ती साईज सेट कराल, जसं की 2 कॉलम मध्ये. आता बाकीचे जे तुम्ही इतर यूज करणारे चेकबॉक्स किंवा रेडिओ बटन तुम्ही त्याला म्हणता, ह्याच्यासाठी तुम्हाला एक कंटेनर घ्यायचा आहे, दॅट इज मेन कंटेनर. आणि ह्या कंटेनरला, मेन जो कंटेनर आहे त्याला फक्त तुम्ही क्लास यूज करून साईज सेट करणार. क्लास इक्वल टू कॉल, जसे की मी इथे देतो 10, म्हणजे मेन इथे क्लोज करेल. ठीक आहे. इथे क्लोज होणार तुमचा मेन कंटेनर. ह्याला तुम्हाला फक्त साईज सेट करायची आहे की किती कॉलम मध्ये असणार आहे तुमचे सगळे जे काय बटन असतील ते. आणि बटन आणि लेबलला एक कंटेनर ऍडिशनल यूज करणार, ज्याला तुमचा क्लास असणार आहे फॉर्म चेक. इनपुटला फॉर्म चेक इनपुट आणि लेबलला फॉर्म चेक लेबल, अशी क्लास तुम्ही देणार. ठीक आहे. काय यूज करणार,
फील्ड सेट यूज करणार, जे की रोच्या पद्धतीने रो सारखं त्याचा यूज तुम्ही घेणार आहे, की हा माझा एक रो असणार आहे, याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी असणार आहे. त्याच्यामध्ये लेजेंड घेणार आहे, त्याला तुम्ही कॉलम सेट करणार आहे की 2 कॉलम मध्ये माझा लेजेंड असावा. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये मेन कंटेनर जो आहे त्याला सेट करणार की माझे इतर रेडिओ बटन किती कॉलम मध्ये सेट होतील. जर हा 2 कॉलम मध्ये सेट करत आहे तर उरले 10 कॉलम मध्ये तुम्ही हे सगळे रेडिओ बटन सेट करणार. ठीक आहे. एक्झॅक्टली इनपुट आणि लेबल जे रेडिओ बटन साठी तुम्ही घेणार आहे त्याच्या कंटेनरला तुम्ही फॉर्म चेक हा क्लास देणार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये इनपुट आणि लेबल घेणार. कोणाला याच्यामध्ये अडचण वाटते का सांगा. याच्यामध्ये काय अडचण वाटते? बघा, रो घेतला, रो मध्ये 2 कॉलम आपण यूज करत आहे. एक 2चा कॉलम यूज करत आहे, एक 10चा कॉलम यूज करत आहे. ठीक आहे. या पहिल्या कॉलम मध्ये फक्त आपण लेजंडला घेत आहे, पहिल्या 2 कॉलम मध्ये. ठीक आहे. ज्याचा क्लास असेल कॉल कॉल फॉर्म लेबल. ठीक आहे. दुसऱ्या 10 कॉलम मध्ये तुम्ही कंटेनर घेत आहे, त्याच्यामध्ये फॉर्म चेक हा कंटेनर असेल, ज्याच्यामध्ये तुमचा इनपुट आणि लेबल असेल. आता असे मल्टिपल कंटेनर तुम्ही मल्टिपल बटनसाठी तुमच्या लेबल आणि एक इनपुट एक लेबल अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. हे झालं तुमचं सिंटॅक्स. कोणाला याच्यामध्ये अडचण वाटत असेल तर सांगा. रो लेजेंड ऍज कॉलम, मेन कंटेनर ऍज कॉलम. लेजेंड आणि मेन कंटेनर हे या रो मधले 2 मेन कॉलम असतील. कंटेनर मध्ये तुमचे इनपुट बटन आणि लेबल युझिंग सेपरेट कंटेनर फॉर इनपुट बटन अँड लेबल. असे मल्टिपल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. कुणाला याच्यामध्ये अडचण वाटत असेल तर सांगा. क्लिअर आहे? Yes, sir. Okay.